नमस्कार. आज आपण एक झटपट होणारी फिशची पापलेटची एक रेसिपी पाहूया, ज्याचं नाव आहे चटणीतले पापलेट. आणि लगेच होणारी आणि अतिशय टेस्टी रेसिपी आहे ही. ह्याच्यासाठी आपण दोन पापलेट घेतले, स्वच्छ धुवून असे कट केलेले आहेत. आणि ह्याच्यासाठी चटणीसाठी लागणारं साहित्य म्हणजे फक्त कोथिंबीर, आणखीन 7 ते 8 पाकळ्या लसूण. आपण सर्वप्रथम हे दोन पापलेट आहेत ते छान धुवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला हवं असेल, जेवढं तिखट हवं असेल तेवढं आपण फिश मसाला जो आपण घरीच बनवलेला आहे तो घेतलेला आहे. आणि आपल्याला चवीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि 1 ते 2 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये आगळ घालायचं आहे. आगळमध्ये पण मीठ असल्यामुळे आपण मीठ घालताना थोडासा अंदाज थोडा कमीच ठेवायचा, म्हणजे जास्त खारट वगैरे होणार नाही. आता आपण हे सर्व साहित्य फिशला लावून घेऊया. आणि जितका वेळ आपल्याला मॅरिनेट करता येईल तेवढं आपण केलं तर जास्त अजून टेस्टी होईल. आता हे आपले अर्धा तास मॅरिनेट झालेले आहेत. आणि आता ह्याला आपण ही जी चटणी आपण बनवलेली आहे, कोथिंबीर आणखीन लसूणची, जी आपण जाडसर वाटून घेतलेली आहे, ही एकदम बारीक नाही करायची. बारीक केली तर ती चटणीतलं पापलेटची चव जरा थोडीशी बदलणार. त्यामुळे हे थोडंसं जाडसरच ठेवायचं. आणि हे सगळं फिशला व्यवस्थितपणे आपण लावून घेऊया. आणि हे मस्त व्यवस्थित लागल्यानंतर त्याची टेस्ट अजून जास्त चांगली येणार आहे. तर या रेसिपीची खासियत म्हणजे या पॉटला जास्तीत जास्त गरम करायचं, म्हणजे तेल एकदम गरम हवं जेव्हा आपण ह्याच्यामध्ये हे फिश तेव्हा टाकणार आहे तेव्हा. आणि जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय चांगली रेसिपी आहे, कारण पटकन होणार आहे आणि साहित्य पण जास्त नाही आहे. आता हे जेव्हा आपण भांड्यामध्ये लावणार आहे त्यावेळी सुरुवातीला मोठे मोठे पीस आहेत ते सेंटरला ठेवायचे. आणि साईडला मग आपण त्याचं बाकी छोटे छोटे तुकडे किंवा टेलचा पार्ट वगैरे आपण ठेवू शकतो. आता अशा प्रकारे आपण सर्व फिश हे लावून घेऊया. आणि हा उरलेला मसाला आपण वाया नाही घालवायचा. आपण हा सर्व फिशच्या वरती घालायचा आहे. आणि आता ह्याला एकच वाफ काढायची आहे. तर वाफ काढण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालणं गरजेचं आहे. तर आता मसाल्याला जे लागलेलं पाणी आहे तेच आपण त्याच्यामध्ये घालूया. आणि आपल्याला एक वाफ काढायची. एक वाफ मध्येच हे फिश तयार होतील. आणि आता झाकण ठेवूया. आणि आता हलवायचं नाही, जास्त हलवायचं नाही आहे. आणि स्पूननी काही करायचं नाही, फक्त थोडंसं असं शेक केल्यानंतर आपल्याला एकदा हे थोडंसं पीस आहेत ते थोडेसे उलटे करायचे, म्हणजे सर्व बाजूने फिश हा शिजला जाईल. सुरुवातीला 1 मिनिट आपण गॅस मोठा ठेवायचा आणि लगेचच 2 मिनिटासाठी बारीक गॅसवर वाफ आणायची. 2 मिनिटानंतर पहा, एकदम छान वाफ आलेली आहे आणि पुष्कळसे आपले मासे शिजलेले आहेत. आता जस्ट आपण टर्न करूया आणि हे दुसऱ्या साईडनी पण आपण करून घेऊया. फिश खूप नाजूक असतात, त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला ते हलवायचे आहेत. ही झटपट होणारी आणि अतिशय टेस्टी